मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता कळस कॉम्पिटिशनला ही कालोड आलेली आहे कॉम्पिटिशन साठी। तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला तर बऱ्याच जणांची कमेंट आल्या का त्या कालोडीची माहिती घ्या, त्यांचे ओनर वगैरे कोण आहे, त्यांचा फार्म वगैरे कुठे आहे ते आपण सगळं तुम्हाला माहिती देणार आहे। बघू शकता तर कालोड बाहेर आलेली आहे। बघू शकता तुम्ही हिची हाईट आणि बॉडी लेंथ बघा मित्रांनो। आता हे किती महिन्याची आहे? 21 महिन्याची, फक्त 21 महिन्याची। आणि गाभण 4.5 महिन्याची, 4.5 महिन्याची। तर मित्रांनो ही स्वतः WWS हनीबीची आणि हिला समोर कोणतं लावलेलं आहे? WWS टेनिस शॉर्टेड लावलेलं आहे। तर आता तुमचा फार्म कुठे आहे? खडीला, खडी ब्युटी फार्म। आणि तालुका का कोणता? संगमनेर। तर मित्रांनो संगमनेर तालुक्यात त्यांचा फार्म आहे। आणि कालोड बघू शकता तुम्ही 21 महिन्याची कालोड WWS हनीबीची। तर आता फार्मचे ओनर ताई आहे, तर एकदा तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगून द्या। माझं नाव मनीषा भाऊराव नागरे, राहणार खडी, तालुका संगमनेर। तर तुम्ही आता फर्स्ट टाइम आले कळस मध्ये का माग पण आले? मागच्या वेळेस पण आले? मागच्या वेळेस किती आणले ते कालोडी? 5 आणले ते का? आणि त्यापैकी समजा नंबर वगैरे आला होता? पहिला आणि दुसरा आमचा झाला, पहिला दुसरा तुमचाच होता। आणि ह्या वेळेस एकच आणलेली ना? एकच आणली। तर मित्रांनो ह्या वेळेस एकच कालोड आणलेली। आता हिच्या संगोपनाबद्दल थोडक्यात माहिती द्या। हिला दूध वगैरे किती पाजलं होतं, खाद्य वगैरे समजा स्टार्टिंग पासून काय दिलेलं काय नाही? हिला दूध 5 महिने दूध पाजलेलं आहे। 5 महिने असं आहे ना कालोड। म्हटलं बसून घ्या तुम्ही पुढच्यावर। 5 महिने दूध पाजलेलं। आणि 5 महिने समजा किती दूध चालू साधारण हिला? हिच्या पचन क्षमता होते त्यावेळेस, पचन वजनानुसार जेवढं पाहिजे तेवढं, नंतर कमी केलं, नंतर वाढलेला चारा, नंतर खाद्य स्टार्टर वगैरे। तर मित्रांनो बघू शकता आता किती दात आहे सध्या? एक दात पाडला असेल किंवा आदत असेल। मित्रांनो दात पाहून घेऊ पण एकदा। नाक धरा, नाक पुढे घालणार। दाखवून जाणार बरं, जाऊ दे 2 दात असेल ना? राहू दे निघला एक दात दिसला मित्रांनो, 2 दातच आहे ती। 5 महिने तर असा विषय बघू शकता। आणि कळस मध्ये बघू शकता तुम्ही सगळे जे पण प्रेक्षक आहे सगळ्यांनी लक्ष वेधलेलं आहे या कालवडीचं। तर असा विषय तिला सध्या साधारण पशुखाद्य वगैरे काय चालू आहे आता? चारा वगैरे आम्ही म्हणजे थोडक्यात खुराक वगैरे काय देतात? नॉर्मल वाळ्याला चारा देतो, वाळलेला, त्यानंतर घास देतो, मुरघास देतो। मुरघास कंसा सहित आहे ना? हो कंसा। आणि दुसरं पशुखाद्य वगैरे? पशुखाद्य आम्ही हिंदुस्थानचे तिन्ही पण टप्प्याची देतो। टप्प्यात देतो, हिपर ग्रोवर म्हणजे पहिल्यापासून तुम्ही हो केलेलं हो। तर मित्रांनो म्हणजे शेवटी तुम्ही बघू शकता 1 नंबर कालवड तयार केलेली आहे ना। आणि हिचा आईचा वगैरे रेकॉर्ड कसा होता? 72 प्लस पर डे। हिच्या आईचा 72 लिटर दररोज। आणि ती कुठून आणलीत तुम्ही? ती पंजाबवरून ज्यांनी आणली होती ना, तिच्या पोटात ही आली होती, तिच्या पोटात आली होती। आणि ही त्यांच्याकडून तुम्ही विकत घेतलेली का? किती महिन्याची असताना विकत घेतली तुम्ही? 9 महिन्याची। तर मित्रांनो 9 महिन्याची ती तेव्हा ही विकत घेतली। आणि आणल्यानंतर समजा साधारण किती महिन्याने किंवा दिवसांनी तुम्ही लावली ती? समजा 8 एक महिने लावली त्याच्या। 8 एक महिने म्हणजे 17 एक महिन्यात राहिली का? आता ती 5 महिन्याची कंपनी, 5 महिन्याची गाभण म्हणजे 17 महिन्यात ही मित्रांनो राहिलेली। आता हिचं बॉडी वेट किती असेल बरं साधारण? 534 kg। तर आता ही कळस मध्ये समजा कोणत्या गटात उतरणार आहे कॉम्पिटिशनला? प्रेग्नेंट गटामध्ये। आणि तरी साधारण किती गाय आलेला आहे प्रेग्नेंट आता कालवडी? फिरलो नाही, बऱ्यापैकी आलेला आहे। तसं कॉम्पिटिशन वगैरे आहे का? 1 साइड होणार आहे? नाही कॉम्पिटिशन आहे का? मित्रांनो आहे कॉम्पिटिशन, आपण ते उद्या बघणारच आहे। पण बऱ्याच जण कमेंट आली ती या कालवडी बद्दल माहिती द्या। तुम्ही बघू शकता हाईट, बॉडी लेंथ, WWS हनीबीची ना? हनीबीची आणि टेनिस न गाभण। तर मित्रांनो असं होतं, एकदा मित्रांनो आपण यांच्या फार्मवर नक्की जाऊ। सर आम्हाला बोला, भेट देऊ मित्रांनो। यांचा फार्म तुम्हाला दाखवून मी आता उद्या आहे ना हिचं? आज तर नाही समजा, आता आवरलेलं आहे। उद्याचं कॉम्पिटिशन होणार आहे, उद्या तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवतोच मी। आजचा समजा जे कॉम्पिटिशन होतं 2 ते 4 आणि 4 ते 8 मध्ये
झालं ना? हो 8 महिन्याचे. आणि उद्या समजा जे अडल्ट गाभण गाई त्यांचं समजा वर्ल्ड वाईड साहेब ही हनीबीची. तर उद्या ते होणार आहे, तुम्हाला मी दाखवतो. ते अशी माहिती आहे मित्रांनो या गाईची, तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिली. आणि आपण नक्की यांच्या गोठ्यावर जाऊ, एकदा भेट देऊ. त्यानंतर मी तुम्हाला त्यांच्याकडे, आता सध्या गोठ्यावर किती कालवडी आपल्या? 4 कालवडी. त्या कोणकोणत्या सिमनच्या? बुरुट आणि पायपरचे. बुरुट आणि पायपर. त्या पण अशीच तयारी चालू आहे त्यांची. छोटे त्या आणल्या नाही मग कॉम्पिटिशन? लहान आहे का लगेच? वर्षासाठी. पुढच्या वर्षीसाठी. तर मित्रांनो असा विषय तुम्ही बघू शकता. आता व्हिडिओ थांबवतो मी आणि तुम्हाला संपूर्ण माहिती भेटलीच असेल.